आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। मिनी डोअर चालक मालक कल्याणकारी संस्थातर्फे श्री सत्यनारायणाची महापूजा। विशेष मान्यवरांनी उपस्थित राहून घेतले श्री सत्यनारायणाचे दर्शन। नागोठाणे रोशन पत्के। दरवर्षीप्रमाणे यंदाही मिनी डोअर चालक मालक कल्याणकारी संस्था नागोठाणे यांच्यातर्फे विशाल मेडिकल समोर मिनी डोअर स्टँड नागोठाणे येथे मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 2 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती। या धार्मिक कार्यक्रमानिमित्त सायंकाळी 7 ते 8 या वेळेत ऐनघर पंचक्रोशी हवप, मनीष महाराज कदम पंचक्रोशी वरप, नागोठाणे वरवटणे, आमडोशी, वांगणी, बाळसई, ऐनघर तसेच पंचक्रोशीतील इतर गावातील हरिपाठ आयोजित करण्यात आले होते। त्याचप्रमाणे रात्री 7 ते 9 या वेळेत सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद मधुकर पाटील, सभापती रायगड जिल्हा परिषद वैकुंठदादा पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते, माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद किशोर शेठ जैन, रायगड जिल्हा मिनी डोअर संघटना अध्यक्ष विजय भाऊ पाटील, सामाजिक कार्यकर्ते नाझीम शेठ नालखंडे, ग्रामपंचायत नागोठाणे सरपंच सौ सुप्रिया संजय महाडिक, माजी सरपंच नागोठाणे विलासजी चौलकर, शिवसेना उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष किशोरभाई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष संजय पिंपळे, सचिव संदीप बलकवडे, खजिनदार निलेश साळवी, सहसचिव मंगेश जांभेकर तसेच उत्सव समिती अध्यक्ष अनिल जांभेकर, खजिनदार संतोष पत्की, सचिव सुनील ढाणे व सर्व चालक मालक सभासद यांनी विशेष मेहनत घेतली। अन्य गावी न साधवण्याला घरी गेला त्यांनी संत देणारे व्रत आपल्या बायको सांगितले। ज्यावेळी मला संत देवले त्यावेळी सत्रांचे व्रत पूर्ण असं नवस केला आणि अशा प्रकारचे व्रत शिरबा साधवानी आपल्या लीलावती नावाची बायको सांगितली। अशा प्रकारे धार्मिक व पतिव्रता अशी लीलावती नावाची बायको अनद्यात्रे पतीचं सेवा सत्याच्या कृपा प्रसाद गर्भोदरी हिला 10वा महिना सुरू होता। एक कन्या रत्न झाली। ती कन्या शुक्ल नक्षत्राप्रमाणे प्रत्येक जुवाळू ढवली म्हणजे नाव ठेवले कलावती। काही दिवसांच्या लीलावतीने साधवण्याला मधुरवाण प्रश्न विचारला, महाराज पूर्वी नवस केले सत्रांचे व्रत आपण का करीत नाही? तिचा प्रश्न ऐकून साधून म्हणाला, हे प्रिय कलावती लग्नाच्या वेळी सत्रांचे व्रत पूर्ण करू। अशा प्रकारे बायकोचे समाधान करून साधवाणी दुसऱ्या गावाला व्यापारासाठी निघून गेला। त्याची कन्या कलावती गुणाने वयाने मोठी लागली। आपली मुलगी लग्नाला योग्य जरा पाहून साधवण्याने एका दूताला आज्ञा केली। ही दूत साधूच्या आज्ञेप्रमाणे कांचन नावाच्या नगराला गेला। हा सर्व गुण संपन्न सुंदर अशा वाणीच्या मुलाला पाहून साधूने आपल्या ज्ञाती बांधवास आपल्या कन्येचे विवाह पार पडलं, परंतु दुर्दैवाने नमस्कार केले सत्यांचे व्रतांचे विसरला म्हणून भगवान त्याच्यावर रागावले। व्यापारा चक्र साधूने काळाच्या रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।